हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। मुंबईमध्ये जोरदार पावसाची हजेरी। पुढील 3 तास जोरदार पावसाचा अंदाज। कुला, माहीम, दादर, वांद्रेसह पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस। मुंबई ठाण्याला मंगळवारी ऑरेंज अलर्ट। रायगड, पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांनी सावध राहावं अशा प्रशासनाच्या सूचना। आंदोलक रस्त्यावर, दिपके मंचावर, दिपके पोलिसांना घाबरले का, चर्चा सुरू। तरुणांकडे मोदी सरकारचं दुर्लक्ष। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी। केंद्रीय मंत्री नड्डा आणि आंदोलक यांच्यामध्ये चर्चा। सीजेपी प्रवक्ता सौरव दास याचा दावा, सरकारनं आंदोलकांची भूमिका ऐकली। संसद परिसरामध्ये तणाव। सीजेपीच्या आंदोलनानंतर जागोजागी पोलीस। संसद परिसराला छावणीचं स्वरूप। मुंबई महानगरात जमावबंदी लागू। मुंबईमध्ये आंदोलनं आणि मिरवणुका प्रतिबंधित। विरोधकांचा सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा। अहंकारामुळे सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करतंय, काँग्रेस आघाडीचा मोदी सरकारवर आरोप। लखनौमध्ये समाजवादी पक्षाकडून सरकारचा निषेध। सीजेपीच्या समर्थनात सपाचं आंदोलन। सपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। युवकांची दिशाभूल करू नका। भाजपा खासदार हेमा मालिनी आणि कंगना राणावत यांची भूमिका। पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी। पेपरफुटी, दानचोरीवर विरोधकांना हवी आहे चर्चा। लोकसभा 5 वेळा तर राज्यसभा 4 वेळा तहकूब। अटी मान्य करा नाहीतर पुन्हा आंदोलन। आंदोलक सोनम वांगचुक यांची भूमिका। पुण्यामध्ये दस्त नोंदणीचा वाद। आंबेगावात महसूल अधिकाऱ्याला मारहाण। आंबेगाव पोलिसांकडून 3घांवर गुन्हा। दारुड्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन। पुणे विभागात 10 एसटी कर्मचारी निलंबित। निलंबितांमध्ये 7 जण एसटी चालक। पुण्यात महाविद्यालयीन तरुणीवर चौघांकडून वर्षभर लैंगिक अत्याचार। फरान शेख, फजल शेख, रेहान शेख, साहिलवर गुन्हा दाखल। प्रियकराची हत्या करून प्रेयसी फरार। मृतदेह लवकर कुजावा म्हणून 24 तास नळ सुरू। कल्याणमधील धक्कादायक घटना। मुंबई मनपात आता थेट तरुणाईचा सहभाग। महापौर जेन नेक्स्ट सिव्हिक फेलोज या ठरावाला मंजुरी। 10 प्रशासकीय विभागांमध्ये 50 तरुणांची निवड होणार। मुंबईसाठीच्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये संततधार। धरणसाठ्याची वाढ मात्र संथ। सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार। कोयनेत पाण्याची वेगानं आवक। पाटण आणि महाबळेश्वर परिसरात पाऊस।